घरची कहाणी, अरे घरची कहाणी. मी आहे ती जुन्या कन्यासारखी. तू गोल का नाही केलास? तुला बॉल पास करायला हवा होता. यात माझी काय चूक आहे? तुझी चूक आहे. अरे माझ्या मुलांना आज काय झालं? यापुढे मी तुझ्या टीम मध्ये कधीच खेळणार नाही. मला सुद्धा नाही खेळायचंय. हे बघा, मी तुम्हा सगळ्यांसाठी काय घेऊन आले ते. तुम्हा सगळ्यांची फेवरेट कॅन्डी आईस्क्रीम. आता मला सांगा की तुम्ही सगळे कशावरून भांडत होता ते. मी सांगते अम्मा, चिरूने स्वतःचा गोल करण्याच्या नादात आम्हाला बॉल पासच नाही केला, ज्यामुळे चिरूही गोल करू शकला नाही आणि मी देखील नाही. दुसऱ्या टीमने बाजी मारली. नाही अम्मा. अरे बापरे, आता कोणाला काहीही बोलायची गरज नाही. 1 ते 3 आहेत जे एकत्र मिळून मोठ्यात मोठं काम पार पाडतात आणि तुम्ही सगळे एकत्र येऊन एक गोल नाही करू शकत. कोणती अम्मा? अरे आधी मला बसू तर द्या. हा अम्मा, तुम्ही कोणत्या 3 लोकांबद्दल बोलत होता? मी त्यांच्याबद्दल बोलत होते ज्यांची युती खूपच खास होती. द क्लेवर ब्रदर्स. माझा धोतर कुठं आहे? पैन पैन जोडून इथेच तर बाळवायला ठेवली होती. मी तर धोत्राला याच दगडापाशी बाळवायला ठेवलं होतं. असं दिसतंय की हवेत उडून गेली असावी. विजयनगर मध्ये मुरली, सुरेश आणि प्रकाश एकत्र मिळून मोठ्यात मोठं कोडं चुटकीसरशी सोडवत असत. काही पण. अरे हवेत उडून गेलं असतं तर मग वरती ठेवलेला दगडाचा तुकडा खाली पडला असता. हवेमध्ये धोतर उडालं असं आणि दगड पडला असा. आलं का लक्षात? याचा अर्थ असा आहे की नक्कीच कोणीतरी मुद्दाम धोतर गायब केलंय. अरे धोतर आहे खजिना थोडी की कोणी उचलून घेऊन जाईल. काही पण काय बोलताय? केशव भाऊ, हे धोतर घेऊन कोणीतरी पळत होतं. पळता पळता याच धोतरात पाय अडकून तो पडला. हे तर माझा धोतर आहे. अरे यामुळे हे सिद्ध होत नाही की तुम्ही खूप हुशार आहात. इथे तर कोणी आपली कदरच करत नाही. हरकत नाही. एके दिवशी आपण असं कोडं सोडवूया की आपल्याला सगळे मानू लागतील. हे कसलं निशाण आहे? ऐका, तुम्ही इथून कोणाला जाताना पाहिलंय का? आता सांगतो तुम्हाला. हा काय तमाशा लावलाय तुम्हा तिघांनी? माझा वेळ वाया घालवण्याची शिक्षा माहिती आहे का तुम्हाला? सेनापतीजी, काही पत्ता लागला का? हा, हे ठसे बघून तरी असं वाटतंय की इथून आताच एक भला मोठा उंट गेलाय, ज्याचा फक्त एकच डोळा होता. त्या उंटावर एक लहान मुलगा आणि बाई बसली होती. सेनापतीजी, यांना कसं माहिती की एक लहान मुलगा आणि बाई उंटावर बसून गेलेत? ह्याच लोकांच्या साथीदारांनी मिळून तर माझ्या मुलाचं आणि बायकोचं अपहरण केलं नाहीये ना? मुरली, सुरेश आणि प्रकाश यांना सेनापती विजय सेतू चोरांचा साथीदार म्हणून अटक करतात आणि त्यांना राजा विद्याधर यांच्या समोर हजर केलं जातं. अच्छा, तर तुम्ही याच्या बायको आणि मुलांना बघितलं सुद्धा नाही?
नाही महाराज, सेनापतींना आम्ही जे काही सांगितलं ते हवेच्या सुगंधावरून, पृथ्वीच्या कंपनांवरून आणि तीक्ष्ण नजरेने बघून सांगितलं आम्ही. अच्छा, तर तुम्ही इतके चतुर आणि चालाक आहात. हो, आम्ही तर फक्त प्रयत्न करत असतो महाराज. महाराज, ही तर फारच मोठी आश्चर्याची बाब आहे. जर आपली आज्ञा असेल तर आपल्या समोर या तिघांची आपण परीक्षा घेऊया का? अवश्य, माझी अनुमती आहे. धन्यवाद महाराज. तर आमचे सैनिक तुमच्या समोर एक भली मोठी पेटी घेऊन येतील. पेटी उघडल्याशिवाय तुम्हा तिघांना हे सांगायचं आहे की त्या पेटीमध्ये काय आहे. कोणी असं कसं सांगू शकतं? मला नाही वाटत त्यांना जमेल. ती गाता अडकणार आहेत. शांत व्हा. सांगा, तुम्हाला मान्य आहे का? हो, मान्य आहे आम्हाला. दक्षिण द्वारापाशी जे पहारेकरी आहेत त्यांना सांगा पेटी घेऊन इथे या. तर मग सांगा बरं, या पेटीच्या आतमध्ये काय आहे? या पेटीमध्ये एखादी एक गोल वस्तू आहे आणि ती गोल वस्तू डाळिंब आहे. अरे, यांना कसं काय माहित पडलं? महाराज, पेटीमध्ये डाळिंबच आहेत आणि ती सुद्धा कच्ची आहेत. महाराज, महाराज, हे कसं काय संभव आहे? काय झालं प्रधानजी? या पेटीमध्ये खरोखर कच्ची डाळिंब आहेत का? होय महाराज. मी नाही मानत. या पेटीला ताबडतोब उघडा. असंभव. हे तुम्ही तिघांनी कसं काय ओळखलं? महाराज, जेव्हा सैनिक पेटी आणत होते तेव्हा त्यातून आम्हाला कसल्या तरी वस्तूचा गोल गोल फिरण्याचा आवाज आला. त्यावरून आम्हाला हे कळलं की याच्या आतमध्ये ठेवलेली वस्तू गोल आहे. आणि ती गोल वस्तू डाळिंब आहे हे आम्हाला यावरून कळलं की अट घातल्यानंतर मंत्रीजी यांनी दक्षिण द्वारापाशी उभ्या असलेल्या आपल्या पहारेकरांना आतमध्ये बोलवलं आणि त्याच दक्षिण द्वाराच्या बाहेर तुमची डाळिंबाची बाग आहे. आणि पहारेकरांच्या बुटांवर डाळिंबाची पानं लागलेली आम्हाला दिसली, ज्यावरून आम्हाला हे कळलं की या पेटीमध्ये ठेवलेली गोल वस्तू डाळिंबच आहे. चला, ही गोष्ट तर मी मान्य केली. मात्र हे सांगा की डाळिंब कच्ची आहेत हे तुम्हाला कसं काय कळलं? तुमचं एखादं भूत पेटीच्या आतमध्ये शिरून डाळिंब बघून किंवा चाखून तर नाही ना आलं? बोला बोला बोला, अडकलात की नाही? मंत्रीजी, असे प्रश्न तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. कारण प्रत्येक फळाला पिकायला एक योग्य वेळ लागते. आणि सगळ्यांनाच माहितीये की सध्याच्या वातावरणात डाळिंब पिकत नाहीत. आणि ती पिकलेली नाहीत तर कच्चीच असणार ना. हा महाराज. वा, अविश्वसनीय. तुम्हा तिघांच्या बुद्धिमत्तेने मला आश्चर्यचकित केलंय. क्षमा महाराज, मात्र यावरून हे सिद्ध नाही होत की हे तिघे चोर नाहीयेत. कारण न पाहता यांना कसं काय कळलं की यांची मुलं आणि बायको याच रस्त्यावरून गेलेत, आणि ते सुद्धा उंटावरती बसून. महाराज, तिथल्या मातीवर उंटाच्या पायांचे ठसे बघून एखाद्या लहान मुलाला देखील कळेल की हे उंटाच्या पायाचे ठसे आहेत म्हणून. मात्र तो उंट एका डोळ्याने आंधळा होता हे काय उंटाने येऊन तुम्हाला सांगितलं? हं? अजिबात नाही. कारण त्या उंटानं रस्त्यावरच्या एकाच बाजूचं गवत खाल्लं होतं. दुसरीकडे जास्त गवत असूनही त्याने खाल्लं नव्हतं. आता तुम्ही विचाराल की मुलं आणि बायको त्याच उंटावरून गेलेत हे आम्हाला कसं कळलं? तर झालं असं की बायको आणि तिच्या मुलांच्या पायांचे ठसे काही काळ उंटाच्या पायांच्या ठशांसोबत दिसत होते, पण तो उंट बसल्यानंतर मात्र त्यांच्या पायांचे ठसे गायब झाले. यावरून आमच्या लक्षात आलं की ते उंटावरून बसून गेलेले आहेत. यांचं म्हणणं बरोबर आहे महाराज. यांची बायको आणि मुलं उंटावर फिरता फिरता घरी सुरक्षित परत आलेले आहेत. काय? मला आज्ञा द्या महाराज.
मला माफ करा, मी तुमच्यावर चुकीचे आरोप लावले. मी येतो आता. शाबास, तुम्ही तिघ तर खरोखर कमाल आहात आणि कमाल करणाऱ्या लोकांना आमच्या हृदयात नेहमी एक विशेष स्थान असतं. काय म्हणता प्रधानजी? होय महाराज. आणि अशा पद्धतीने त्या तिघांनी एकत्रपणे काम करून स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करून राजाला प्रभावित केलं. त्यानंतर दूर दूरून लोक स्वतःच्या समस्या घेऊन येत आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करून घेत. आलं लक्षात अम्मा. ते तिघ एकत्रपणे काम करू शकतात तर आम्ही का नाही? पुढच्या खेळात फक्त बॉलच पास करणार नाही तर आपण त्यांना 1 नाही 2 नाही तर 3 गोलने त्यांना हरवू. 3च का? आपल्या प्रिय अम्माच्या आशीर्वादाने आणखी एक एक्स्ट्रा गोल करायचाय ना. आपण त्यांना 4 गोलने हरवू. द्या टाळी. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधासा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन